अरे वा, नमस्कार शितोळे. काय किती दिवसांनी? नेट पॅक संपलं वाटतं. काय होतंय शितोळे? असे माकडाचे चेहरे का करतात? नाही काय, त्या मला म्हणाले की आपण माकड झालो तर दुसरे आपले माकड करू शकत नाही. बर, कोण त्या? त्या इथे खाली राहतात. त्या मी जिन्यातनं खाली चाललो तेव्हा त्या भेटल्या ना मला आत्ता. तर त्या मला म्हणाले की माझ्याकडे बघूनच त्यांना कळतंय मला काय होतंय. तिला काही कळलेलं नसणार आहे. ती आपली जनरल चौकशी करत असेल. अहो नाही डॉक्टर, त्यांनी मला छोटंसं लेक्चर दिलं ते जिन्यात थांबून. आता एक किती विचित्र आहे ना डॉक्टर, की माझ्याकडे बघूनच जर लोकांना कळायला लागलं मला काय होतंय ते भयानक. म्हणजे मी फिरूच शकणार नाही रस्त्यात मोकळेपणाने. शितोळे, हे चुकीचं आहे. काय? आधी तुम्ही नेटवर वाचून मला येऊन सांगायचं. आता तुम्हाला लोक काय बोलतात ते पण येऊन तुम्ही मला सांगता. ह्याला काय अर्थ आहे का शितोळे? नाही पण आता घडलं ना माझ्या आयुष्यात डॉक्टर. त्या म्हणाल्या मला की तुम्हाला काय होतं मला कळते वगैरे. अहो शितोळे, असं काही नसतं. असं काहीही कळत नाही चेहऱ्याकडे बघून. लोक काही ज्योतिषी नाही आहेत. त्यामुळे मला तुम्ही सांगा, आत्ता तुम्हाला काय होतं? आता तर रात्री एक मिनिट. त्या जाहिराती बघतो ना आपण रात्रीच्या वेळी, त्या टेलिशॉपिंगच्या. मी नाही बघत. मी बघतो. तर त्या जाहिराती ज्या लागतात रात्रीच्या वेळी, त्यांना मी फोन करून काही औषधं मागवून घेतली होती. कसलं औषध मागवलं? ते आपलं ते याचं, अहो ते याचं म्हणजे ते आपलं सेक्शुअल पॉवर वाढवण्याचं औषध मी मागवलं. हो शितोळे, तुम्ही 1000 वेळा मला सांगितलं की तुमचं सेक्स लाईफ उत्तम चालू आहे, तर मग कशाला हे औषध वगैरे मागवली? पण डॉक्टर कसं आहे, आपल्या आयुष्यात प्रगती नको का व्हायला? म्हणजे बघा, आता माझं सेक्शुअल लाईफ समजा या लेवलला आहे, तर समजा औषधं घेऊन ते अजून वरती जाणार असेल तर काय हरकत आहे ना. आणि अहो त्या जाहिराती इतक्या सुंदर, इतक्या अशा मोहक होत्या ना की मी लावलाच फोन आणि मागवून घेतलं औषध. आणि काय होतंय की ते मी औषध मागवलं, त्याच्या मी 2 बाटल्या मागवल्या. 2 बाटल्या मागवल्यात? नाही, कारण 2 बाटल्या घेतल्या तर एक रोटी मेकर फ्री होता त्याच्यावर, म्हणून मी 2 बाटल्या मागवल्या. मला सांगा, प्रॉब्लेम काय होतोय? हा प्रॉब्लेम असा आहे की मी ते औषध घेतलं, दुधात मिक्स करून घ्यायचो मी ते मी औषध घेतलं, पण 2 आठवडे झाले मला म्हणजे आपली सेक्शुअल पॉवर जी आहे ती वर जाण्याऐवजी खाली यायला लागली. मग ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे अशा जाहिराती करतात तुम्ही आणि मग मग त्याचे परिणाम कसे होत नाहीत चांगले, आणि मग साईड इफेक्ट्स कसे? शितोळे, मी दिले औषध, मग माझ्यावर का ओरडताय? तुम्ही घेतले औषध तुमच्या मर्जीने, बरोबर? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, डॉक्टरांना विचारल्याशिवाय आणि असं टीव्हीवर बघून, नेटवर वाचून हे अशी औषधं घेता तुम्ही आणि मला येऊन सांगता की साईड इफेक्ट झाले. ह्याला काय अर्थ आहे? हा डॉक्टर प्लीज तुम्ही असे अग्रेसिव्ह होऊ नका, मला खूप घाबरायला होतं. सॉरी. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
एक ना? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.